तर भावांनो आणि बहिणींनो, ही जी तुम्हाला चप्पल दिसते ही आपलं गांधीजी म्हणजे महात्मा गांधींची चप्पल आहे. जय शिवराय मित्रांनो, मी तुमचा रितेश व्लॉग्स नवीन एका व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो. तर आज आपण आलेलो आहे पुण्यामधल्या आगा खान पॅलेसला. तर महात्मा गांधीजींच्या काळातलं बांधलेलं हे आगा खान पॅलेस आहे. तर पुण्यामधली सगळी पब्लिक इथे येऊन गेलेली आहे. परंतु तुम्ही आला नसाल, पुण्यामध्ये कधी व्हिजिट केलं तर इथे नक्की येऊन जा, कारण बघण्यासारखं आहे सगळे. तर इथं टोटल रूम 6 आहेत. मग त्या 6 रूम मध्ये खूप काही म्हणजे त्यांचा इतिहास कसे काय घडले, म्हणजे कसं त्यांचे आंदोलन वगैरे झालं, तर ते सगळे या 6 रूममध्ये नोट केलेले आहे. काही रूम मध्ये त्यांचं वस्तू वगैरे ठेवलेले आहेत, त्यांनी वापरलेल्या वस्तू, त्यांनी वापरलेले सगळे एक एक वस्त्र वगैरे. तर संपूर्णपणे पुढून बघितल्यानंतर हे बॅक साईडला यायचं. असं बॅक साईडला आल्यानंतर महात्मा गांधीजींची अशी समाध बांधलेली आहे. तर त्या साईडला इकडनं जायचं. तर थोडं पुढे गेल्यानंतर असा निळा बोर्ड लागतो. तर त्या निळ्या बोर्ड मध्ये कस्तुराबाई गांधी यांचा असं उल्लेख केला जातो की कसं त्यांचं निधन झालं, आणि त्यानंतर सरदेसाई यांचं बी निधन कसं झालं, कशा पद्धतीने झालं, तर याच्यामध्ये नोट केलेले. आणि त्याच बॅक साईडला त्यांची समाधी अशी बांधलेली गेलेली आहे. तर भावांनो आणि बहिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा.